पण एके दिवशी इंद्राची या संपूर्ण नगरीवर नजर पडली आणि त्यांनी असुरांच्या राज्यावर हल्ला केला. कित्येक व्यापाऱ्यांची कत्तल केली, असुरांना ठार केले आणि वृत्तासुराची देखील हत्या केली. भयभीत झालेले असुर सैरावैरा पळू लागले आणि त्यांनी त्या प्रदेशाचा त्याग केला. रावणाचे पूर्वज हे देखील या असुर वंशाचेच होते. देवांच्या विजयानं पराजित झालेल्या दैत्यांच्या मनात प्रतिशोधाची भावना भडकू लागली, पण देवांविरुद्ध लढण्याचं बळ त्यांच्यात नव्हतं. अशातच दैत्य वंशात हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष या दोन भावांचा उदय झाला. त्यांनी खचलेल्या दैत्यांना एकत्र करून लढणाऱ्या टोळींची निर्मिती केली. नशिबानं त्यांना कश्यप सागराच्या दक्षिणेकडे सोन्याच्या खणी सापडल्या. अशामुळे त्यांच्या व्यापाराला आणि उद्योगाला भरभराटी मिळाली. ते अल्पावधीतच श्रीमंत आणि समृद्ध झाले. शक्तिशाली झालेले दैत्य केव्हाही हल्ला करतील या भीतीनं वृत्तासुराच्या हत्येनं नाराज झालेल्या विष्णूची इंद्रानं माफी मागितली. देव, दैत्य, दानव यांचे पंजोबा एकच असल्यामुळे इंद्रानं हिरण्यकशिपूकडे सोन्याच्या खाणीतला हिस्सा मागितला, पण हिरण्यकशिपूनं तो हिस्सा देण्यास नकार दिला. त्यावेळेस विष्णूने हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष या दोन्ही भावांची हत्या केली. हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद याच्याशी विश्वासघाताने मैत्री संबंध तयार करून विष्णूने सोन्याच्या खाणीतला हिस्सा मिळवला. ज्यावेळेस प्रल्हादाला त्याच्या चुकीची जाणीव झाली त्यावेळेस त्यांना देवांविरुद्ध युद्ध पुकारले, पण विष्णूने प्रल्हादाला सुद्धा ठार केले. त्यानंतर हिरण्याक्षचा मुलगा अंधका राजा झाला. तो देखील देव आणि दैत्य यांच्या संघर्षात मारला गेला. देव, दैत्य, दानव यांचा संघर्ष इतक्या विकोपाला आणि टोकाला गेला होता की आज आपण का लढत आहोत हे देखील त्यांना समजत नव्हते. अशातच प्रल्हादाचा मुलगा विरोचन हा दैत्य राजा बनला. त्यानं देवांबरोबरचा संघर्ष टाळला आणि आपल्या प्रजेला शांतता आणि स्थैर्य असलेलं आयुष्य दिलं. त्यानं कृषी, व्यापार, ज्ञान यांसारख्या संस्कृतीचा पाया घातला. त्यानं प्रयत्नवादाच्या सिद्धांताला चालना दिली.